झीन टपाक डमडम. का बे वैभ्या भाऊ, मी काय खरं ऐकून राहिलो का? आता मला काय माहिती तू खरं ऐकून राहिला का खोटं ऐकून राहिला? नाही म्हणजे मला कळालं आपल्या भारतामध्ये एक नवा व्हायरस आला. अबे हो ना, हे तर 100% खरं आहे. आणि त्याचं नाव HMPV व्हायरस आहे. हे पण 100% खरं आहे. आणि तो व्हायरस तिकडल्या चिनी मुनी लोकांच्या देशाकडून आला. हो ना, हे बी 100% खरं आहे. आणि मला कळालं हे कोरोना व्हायरस सारखंच आहे. हे बी 100% खरं आहे. डॉक्टर बोलून राहिले तो कोरोना एवढा घातक पण नाही. हे पण 100% खरं आहे. मग वैभव भाऊ मला सांग, डॉक्टर तर बोलून राहिले घातक नाही, मग आपण कायले घाबरायचं? मी सांगतो तुले, आपण कायले घाबरायचं? हे बघ गोप्या, डॉक्टरने सांगितलेलं हे एवढा घातक नाहीये, पण याची जे पसरण्याची क्षमता आहे कोरोना सारखीच आहे आणि फास्ट आहे. त्याच्यामुळे आपल्याला घाबरायची गरज आहे. जर हे व्हायरस आपल्या भारतामध्ये आलेलाच आहे ऑलरेडी, पण जर हे पसरायला चालू झाला तर हे किती फास्ट पसरण. आणि हे फास्ट पसरल्यानंतर आपले सगळे सरकारचे सोयी सुविधा, आपले हॉस्पिटल हे सगळे जाम होणार, ज्याच्यामुळे आपल्या नागरिकांची एकदम तुंबळ उडणार आहे. आणि असं जर घडलं तर मग विचार कर, आपल्याला घाबरायची गरज आहे का नाही? हा राव वैभव भाऊ, हे तर तू एकच नंबर बोलून राहिला. आपल्याला तर घाबरायची गरज आहे नाही गोप्या, आपल्याला घाबरायची गरज नाही. आपल्याला गरज आहे स्वतःची काळजी घ्यायची आणि आपल्या आसपासच्या लोकांची काळजी घ्यायची. पण वैभव भाऊ, मला तर ह्या व्हायरस बद्दल काही माहितीच नाही. मग मला सांग, मी कशी काळजी घेणार? मला तर माहिती नाही हे व्हायरस आहे काय आणि आलाय कुठून आणि ह्याची लक्षणं काय आहे. अबे तू कायले घाबरून राहिला? तू वैभव भाऊ आहे ना, तुला सगळं सांगन. म्हणूनच तुला बोलत असतो बापू. तू मला काय बोलत असतो माहिती का? काय बोलत असतो बे? मला बोलत असतो जंगली रमी प्यावना महाराज. अबे ते तर मी तुला मजाक मध्ये बोलत असतो ना. ते सोड, मला सांग बरं HMPV व्हायरस बद्दल सगळं. म्हणून तुला सांगत असतो सेटिंग सोबत बोलत नको जाऊ. तिचा नंबर मला दे. तू बातम्या घेतम्या पाहत जाय. तू लयच बातम्या घेतम्या पाहत असला तर सांग बरं मला एक पाय नकली आहे आणि मी हॉकीचा लय मोठा प्लेअर होतो. त्याच्यानंतर मी कबड्डी खेळायला लागलो. मग माझं सिलेक्शन खो खो मध्ये झालं. मग मला मेडल भेटलं आणि त्या मेडलवर लिहिलेलं होतं महाचून पुत्या. अबे कायले मोहाला टाइमपास करून राहिला? तो HMPV व्हायरस आला झोमला माय अंगाले फिंगाले. मग तर तुला जा लागन. कुठे जा लागन बे? वर कायले बघून राहिला बे? मान मोडत होतो बे. तू कायले मोहाला इंडिकेटर लावून राहिला बे? सांग ना मला त्या व्हायरस बद्दल. हे बघ गोप्या, ह्यो HMPV व्हायरस आहे ना, ह्यो एकदम कोरोना व्हायरस सारखा आहे. आणि ह्यो आलेला पण तिथूनच आहे जिथून कोरोना व्हायरस आलता. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर चीनच्या वुहान शहरामधून. आणि जसा कोरोना व्हायरस पसरला होता, ह्यो पण तसाच पसरतो आपल्या सर्दी खोकल्यातून शिंकण्यातून. अबे हे वुहान शहर त्या बदमाश चिनी लोकांच्याच देशामध्ये आहे ना. हो, मग त्याच चीन मधून आलाय तो व्हायरस पुन्हा. अबे पण मागच्या वेळी जेव्हा कोरोना व्हायरस आलता तेव्हा या चिनी लोकांनी तर मेलेल्या लोकांचा आकडा पण नव्हता सांगितला. किती दिवस तर ह्यो व्हायरस बद्दल लोकांनी सांगितलं पण नाही, लपूनच ठेवलेलं होतं. मग बापू तो चीन हायच तेवढा बदमाश. मग ह्या बदमाशांना मधमाशा खाऊन चावून नाही राहिला? त्यांना कस काय चावून दे? तेच त्यांना चावते आणि कचा कचा खाते. मला सांग वैभव भाऊ, ह्यो व्हायरस जर महाराष्ट्रामध्ये आला तर याचे लक्षणं काय दिसतील? लक्षणं हेच आहे, निमोनिया कसं होतो त्यावर आपल्याला सर्दी येते, खोकला येतो, ताप येते, अंगदुखी, डोकेदुखी, शिंकणा. हेच लक्षण आहे याचे HMPV व्हायरसचे बी. आपण वैभव भाऊ याच्यावर काही औषध उपचार काढला असेल ना? हे बघ गोप्या, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलेलं आहे HMPV व्हायरसवर अजून काही पर्टिक्युलर असं औषध नाही निघालेलं. म्हणजे कोरोनात कशी लस होती तसं याचं काही आता औषध नाहीये ना, याच्यावर कोणती लस आहे. मग वैभव भाऊ, हा व्हायरस आपल्याला लागावा नाही, व्हावा नाही म्हणून आपल्याला काय करावं लागेल? म्हणजे आपल्याकडे काय उपाय बी काय आहे का नाही? हाय ना, आपल्याकडे पण उपाय आहे. जसं कोरोनाच्या मध्ये आपण हाताला सॅनिटायझर लावून स्वच्छ करत होतो, जसं आपण तोंडाला मास्क लावत होतो, लोकांपासून लांब थांबत होतो अंतर विंतर ठेवून, तसंच आहे यामध्ये पण तसंच करायचंय. गर्दी फिर्दीमध्ये नाही जायचं, सोशल डिस्टन्स मेंटेन करायचं जसं आपण कोरोनाच्या काळात केला होता. आणि बाहेर कुठं गिडं गेलो तर हाताला सॅनिटायझर लावणं, हात स्वच्छ धुणं, म्हणजे जे पहिले कोरोनाच्या वेळेस उपाय होते तेच आहे. म्हणजे वैभव भाऊ याले आपण कोरोनाचं सेकंड व्हर्जन म्हणू शकतो. हो म्हणू शकतो, पण आपल्याला मास्क बेस लावा लागते, आपल्याला हाताला सॅनिटायझर वापरायला लागते बापू. मग वैभव भाऊ मला सांग, HMPV व्हायरस मध्ये आणि त्या कोरोना व्हायरस मध्ये काही बदल नाहीये? मग जसं कोरोना व्हायरस मध्ये लॉकडाऊन लावलं होतं तसं आता पण लावतील का? हे बघ गोप्या, हे व्हायरस आलेला आहे चीन मधून, चीनच्या वुहान शहरामधून. तर तिथं बरेच ठिकाणी लॉकडाऊन लावलेलं आहे आणि तिथे बरेचसे लोक मृत्युमुखी पडलेले. तिथं हॉस्पिटलमध्ये जागा सुद्धा पुराणा लोकांना. तिथली परिस्थिती पाहता तिथल्या सरकारनं काही ठिकाणी तिथं लॉकडाऊन लावलेलं आहे. तुला तर माहिती आहे चीन किती बदमाश आहे. याने मागच्या वेळी कोरोनाच्या वेळी सांगितलं पण नाही की आमच्याकडे असा असा व्हायरस आला आणि याने लोक मारा लागले. याने जेव्हा अख्ख्या जगामध्ये पसरला तेव्हा सांगितलं. ह्यावेळी पण चीनने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला सांगितलं नाही का आमच्याकडे असं असं होऊन राहिलं. पण सोशल मीडियावर तिथल्या काही बातम्या गितम्या व्हायरल झाल्या आणि मग इकडे सगळ्या जगांमध्ये लोकांना समजायला लागलं. आणि मग त्यानंतर चीनना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला सांगितलं की आमच्या इकडे HMPV नावाचा असा असा व्हायरस आहे जो पसरू राहिला आणि त्याने बरेचसे लोक मृत्युमुखी पडले आणि बरेचसे लोकांना हॉस्पिटलमध्ये जागा पण भेटाना. म्हणजे सांगायचं म्हणलं तर लॉकडाऊन लावायची वेळ ही आता सिच्युएशन नुसार कळेल. म्हणजे अजून भारतामध्ये एवढा पसरलेला नाहीये. आत्ताशी 4-5 पेशंट सापडले, पण जर परिस्थिती हाताच्या बाहेर गेली तर 100% लॉकडाऊन लागू शकते. अजून तरी भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने सांगितलं आहे की घाबरायची गिबरायची काही गरज नाही, आपण सगळ्या काही
गोष्टी ह्या व्हायरसला रोखण्यासाठी करून राहिलोय, सगळे काही उपाय करून राहिलोय. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आपल्या आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्यासाठी आदेश दिलेला आहे. मग वैभव मला सांग, हे HMPV व्हायरस मधून वाचण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आणि काय नाही करावं लागेल? हे बघ गोप्या, आपलं भारत सरकार NCDC दिल्ली यांनी एक निवेदन जाहीर केलेलं आहे, ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे काय करावं आणि काय करू नये. तेच मी तुला आता सांगतो, काय करायचंय आणि काय नाही करायचंय. लक्ष देऊन ऐक, मी तुला एकदम स्पष्ट आणि नीट सांगतो. 1 नंबर, तुले जर सर्दी खोकला शिंकणं आलं तर तुले नाकावर रुमाल धरायचा आहे किंवा मग टिश्यू पेपर. दुसरं, साबण पाणी किंवा अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर त्याने तुले वारंवार तो हात धुवत राहायचे. तिसरं सांगतो, जर तुला सर्दी खोकला शिंकणं येत असेल तर तुला सार्वजनिक ठिकाणी जायचं नाहीये. म्हणजे थोडक्यात तुला तिथे जाणं टाळणं, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळायचंय आणि घरी राहून मस्त पोटभर जेवायचंय, भरपूर पाणी प्यायचंय, आराम करायचंय आणि काळजी घ्यायचंय. चौथं, आपल्याला संक्रमण रोखण्यासाठी जिथं तिथं सर्व ठिकाणी व्हेंटिलेशन जाऊस्तोवर पोहोचूस्तोवर आपल्याला दक्षता घ्यायची. आता गोप्या हे झालं तुला काय करायचंय. आता गोप्या तुला सांगतो, तुला आता काय नाही करायचंय. नंबर 1, तुला हस्त आंदोलन नाही करायचंय आणि कोणासोबत हात नाही मिळवायचा, म्हणजे हँडशेक नाही करायचंय. दुसरं, तुला जो टिश्यू पेपर खोकला आला सर्दी आली आणि जर तुला रुमाल वापरलेला असेल तर तो एकदा वापरला तर तो फेकून द्यायचा, त्याला पुन्हा वापरायचं नाही. तिसरं काय आहे? म्हणजे आजारी लोकांपासून थोडा डिस्टन्स मेंटेन करायचा आहे. म्हणजे कोणाला सर्दी आहे खोकला आहे शिंकणं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा मग आपल्याला संक्रमण व्हावं नाही म्हणून सगळ्या गोष्टी आपल्याला सोशल डिस्टन्स सारखं करायचं आहे आणि आजारी लोकांपाशी जायचं नाहीये. चौथं असं आहे, आपल्या डोळ्याले आपल्या तोंडाले नाकाले वारंवार हात नाही लावायचा आहे. म्हणजे तीनदा आपण काय करतो, इकडे जातो तिकडे याला हात लावतो त्याला हात लावतो आणि तसंच आपल्या डोळ्याला चोळतो नाकाले लावतो तोंडाले लावतो, तर तसं नाही करायचंय. म्हणजे स्पर्श नाही करायचा आहे. आणि हा गोप्या, सार्वजनिक ठिकाणी कुठेही थुकायचं नाहीये. आणि 5वं, तुला सर्दी झाली तुला खोकला झाला तुला काय पण ताप आली तर तू काय करणार, तू जाणार मेडिकल मध्ये आणि त्या मेडिकलवाल्या भाऊले काय बोलणार, अबे द्याव मला तापाची गोळी द्याव मला सर्दीची गोळी. तर असं काही करायचं नाहीये. डायरेक्ट जायचंय डॉक्टरांकडे आणि त्यांच्या सल्ल्यानेच गोळ्या औषधं घ्यायचे, समजलं? म्हणजे गोप्या मला सांगायचा उद्देश असा का सेल्फ मेडिकेशन नाही करायचं. म्हणजे आपल्याला काही डिग्री बिग्री नाही दिलेली MBBS ची, त्या डॉक्टरांना दिलेली आहे ना, तर मग त्यांचं काम त्यांनाच करायचं आणि आपलं काम आपण करायचं. आता मी तुला सगळी माहिती सांगितली आणि सगळ्या गोष्टी तुला डोक्यात बसल्या असेल आणि तू पण हे 4 चौघाले सांग, जेणेकरून भविष्यात जर आपल्यावर असं संकट आलं तर सगळ्यांना माहिती पाहिजे आणि सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. आणि मी पण आपल्या YouTube फॅमिलीले टीम गावठी वैभ्याच्या वतीने सांगतो, सर्वांनी काळजी घ्या, आपल्या देशाची काळजी घ्या, आपल्या महाराष्ट्राची काळजी घ्या. आणि गोप्या तुला डबल सांगतो, तुला काय MBBS ची डिग्री नाही दिलेली मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या औषधं आणाले, सरळ डॉक्टरकडे जायचं, ती डॉक्टरांना दिलेली आहे. डॉक्टर लोक तुला सांगतील तेच गोळ्या औषधं घ्यायचे, मनाने कारभार करायचा नाही. आता मला काम आहे, मी चालू शेळ्या चारायला.